पाकिटातल्या त्या छोट्या छोट्या कचोऱ्या पाहिल्या की खायला घ्याव्याशा वाटतात ना. पण आज बाजारातून पाकिट आणायचं नाही, कारण त्यापेक्षाही खुसखुशीत चविष्ट आणि अगदी मिनी आकाराच्या कचोऱ्या आपण घरच्या घरी बनवणार आहोत. चला तर मग बनवूया. आता इथे 1 वाटी मैदा घ्या. त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला. आता त्यामध्ये मोहनासाठी तेल घालायचे आहे. मोहन कचोरीसाठी खूप महत्त्वाचे आहे. मोहन चांगले असेल तरच कचोरी खुसखुशीत होते. तेल घातल्यानंतरच मैदा हाताने छान चोळून घ्या. तेल आणि मैदा व्यवस्थित एकजीव झाला पाहिजे. आता थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या. पीठ घट्टसर मळून झाल्यावर 1 तास मैदा झाकून ठेवा, म्हणजे मैदा छान मुरतो. आता कचोरीच्या मसाल्यासाठी मी इथे 1 चमचा धने, 1 चमचा शोप आणि 1 चमचा जिरे हे सर्व मंद आचेवर भाजून घेतले आणि मिक्सरमधून जाडसर वाटून घेतले. आता आपण कचोरीचे स्वादिष्ट सारण बनवूया. यासाठी मूग डाळ 7-8 तास भिजवून जाडसर वाटून घ्या. सारण अगदी बारीक वाटायचे नाही. जाडसर वाटले तर कचोरीला छान टेक्स्चर येतं. आता कढईत तेल गरम करून त्यामध्ये मोहरी घालावी. मोहरी तडतडलं की आलं लसूण पेस्ट घालून थोडे परतून घ्यावे. त्यानंतर धने, जिरे आणि बडीशोप जाडसर 2 चमचे वाटण घालावे. त्यामध्ये हळद आणि आवडीनुसार तिखट घालून सर्व मसाला एकजीव करून घ्यावा. आता त्यामध्ये 2 चमचे बेसन घालून मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यावे. बेसनाचा कच्चा वास गेला की थोडीशी कोथिंबीर घालावी. आता जाडसर वाटून घेतलेली मूग डाळ घालावी. सर्व मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. शेवटी वरून थोडे थोडे पाणी शिंपडून कढईवर झाकण ठेवावे आणि एक चांगली वाफ काढावी. त्यामुळे सारण छान मऊ होऊन मसाल्याची चव मूग डाळीत मुरते. नंतर झाकण काढून सारण कोरडे करून घ्यावे. आता मळून ठेवलेले पीठ घ्या. पिठाचे अगदी छोटे छोटे गोळे करून घ्या व सारणाचेही छोटे छोटे गोळे करून घ्या. आता हातावरच थोडी पुरी गोल करा. त्यामध्ये सारण भरून गोल गोल आकार द्या आणि हाताने चापट दाबून घ्या. अशाच पद्धतीने सर्व मिनी कचोऱ्या करून घ्या. ह्या कचोऱ्या दिसायला खूप सुंदर दिसतात. आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा. आता इथे एक महत्त्वाची टीप. कचोरी तळताना तेल खूप गरम नसावे. तेल मध्यम गरम असणे गरजेचे आहे. कचोरी मंद आचेवर तळली तर उत्तम होते. अशाच प्रकारे सर्व कचोऱ्या मंद आचेवर तळून घ्या. तर मंडळी, तुम्हीही अशा कचोऱ्या करून बघा आणि मला तुमचा अनुभव शेअर करा. तुमच्या कचोऱ्या किती खुसखुशीत झाल्या तेही मला कमेंट करून नक्की सांगा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक मोठा लाईक द्यायला विसरू नका. आणि हो, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.